तरी मी सांगत होतो त्या मुलीला तिच्या घरी पाठवून द्या, पण ऐकताय कोण माझं? झाले ना प्रॉब्लेम्स, गेले ना आई बाबा जेलमध्ये. काही चांगलं सांगायला गेलं की या घरचे लोक ऐकतच नाहीत. छान. हे असं बोलतायत जसं काही ज्योतिषी बोलतायत. आणि हिच्या तोंडून तर काय आकाशवाण्यास बाहेर पडतात, तरी बोलतातच आहे. तू काय बडबडतेस? काय बोललीस? काही नाही, आई बाबांना घरी कसं आणता येईल याचा विचार करत होते मी. कळत नाही मला सगळं. आधी काहीतरी वेगळं बडबडायचं, मग काहीतरी वेगळं सांगायचं. आता तुझं काय आहे? काय? मी जाऊन आई बाबांना पोलीस स्टेशन मधून घेऊन येऊ? नाही जमणार मला. जा तू घेऊन ये, चल. वहिनी मला सांगा, आई बाबांना कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले? भाऊजी, ते मेन सिटी मध्ये जे आहे ना तिथे. आनंदी पण त्यांच्या बरोबरच आहे ना रे. तिलाही घरी घेऊन या. हा. ती भावना तू एकटी कशी काय आलीस? आई बाबा कुठे आहेत? हा दादा आई बाबांना लॉकअप मध्ये ठेवलंय. काय? काय? आई बाबांना लॉकअप मध्ये ठेवलंय, पण का? पोलिसांनी सांगितलंय की त्यांची बेलची व्यवस्था करा, किंवा कुठल्या मोठ्या माणसाशी ओळख असेल तर सोडतो म्हणाले. दादा प्लीज काहीतरी कर रे, प्लीज. आता मी काय करू? हा, आधी जेव्हा घसा फोडून सांगत होतो तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही. आता या माझ्याकडे. आता नाही जमणार मला. हरीश, तुझ्या सासऱ्याला सांगून बघ ना, काही करता आलं तर. त्यांच्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत ना रे. सिंचना वहिनी, तू प्लीज तुझ्या पप्पांशी बोलशील का? आई बाबांना सोडवायला हवं. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज. आणि आणि प्लीज कर ना तुझ्या पप्पांना फोन. ते नक्की काहीतरी करू शकतील. हे बघा, तुम्ही हात नका जोडू. मी करते पप्पांना फोन. The number you are trying to call is currently not reachable. गॉड, माझा फोन का नाही लागत आहे? काय करू मी आता? आणि काय म्हणाल पप्पा? सांग ना. मी बोलले पप्पांशी. पप्पा म्हणाले मी बघतो सगळं. तुम्ही सगळे नका काळजी करू. सगळं काही होईल ठीक. आणि बोललीये पप्पांशी, म्हणजे सगळं काही ठीक होईल. अरे अजून तुम्ही इथेच का? बोलवा कुणाला तरी सोडवायला, नाही तर लटकाल इथेच कायमचे.
सर सर या ना प्लीज प्लीज या सर. सर तुमचे कॉन्टॅक्ट्स इतक्या वरपर्यंत आहेत हे आधी माहिती असतं तर तुम्हाला हा सगळा त्रास झालाच नसता सर. मला काही कळत नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कोणाबद्दल? आय एम सॉरी सर, माफ करा मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. खरं तर मीच ती कंप्लेंट इतक्या सिरियसली घ्यायला नको होती. चूक झाली माझी सर. आणि हो सर, तुमच्या त्या ओळखीच्या सरांना फोन करून सांगा की मी तुम्हाला कसलाही त्रास दिलेला नाही आणि मी तुम्हाला स्वतः माझ्या गाडीने इथे सोडायला आलो होतो हे त्यांना प्लीज सांगा सर. अहो मला अजूनही कळत म्हणजे कोणाला सांगू? नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? हे मला विचारून तुम्ही मला लाजवताय सर. तुमचे ते ओळखीचे सर आहेत ना, त्या मोठ्या सरांनी तुमच्यासाठी स्वतः फोन केला म्हटल्यावर ते नक्कीच तुमच्या जवळचे कोणीतरी असणार. सॉरी सर, तुम्ही प्लीज त्यांना फोन करून सांगा. खरंच सॉरी. या ना सर, या ना मॅडम. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. धन्यवाद मी तुम्हाला द्यायला हवेत. सॉरी सर, या तुम्ही प्लीज या. अहो हं? हे इन्स्पेक्टर साहेब कोणाबद्दल बोलत होते? कोण मोठी व्यक्ती आहे? खरं सांगू का लक्ष्मी, अगं ते कोणाबद्दल बोलत होते मला काहीच नाही कळलं. काय माहित. चल. आई 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 बाबा आई कशा आहात तुम्ही? नाही नाही अजिबात नाही. बघ, आम्हाला काही झालं नाहीये. आम्ही अगदी सुखरूप आहोत, ठीक आहोत. हा, बाबा पण तुम्हाला सोडलं कसं काय त्यांनी? हो ना आई बाबा, मी खूप प्रयत्न करत होते सोडवण्यासाठी, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हते. हो भावना. अगं खरं सांगू का, आम्हालाही काही कळलंच नाही. त्यांनी अचानक कसं सोडलं, काय झालं. हो ना. पण नक्की तिकडे झालं काय होतं? हॅलो. हो सर. हा सर, हा सर, सर इथेच आहेत सर. हो मी देतो फोन त्यांना. सर एक मिनिट सर. सर सर तुमच्यासाठी फोन आलाय सर. कोण आहे ती? सर माहीत नाही आहे, पण त्यांना तुमच्याशी अर्जंटमध्ये बोलायचं आहे. अर्जंट बोलायचं? हो. हॅलो. हा कदमच बोलतोय. यस सर. हो सर. आय एम सॉरी सर. सॉरी सर, सॉरी. हो सर, हो मी ताबडतोब त्यांना सोडून देतो. हो सर, आय एम सॉरी सर. हो आणि येतो तुमच्याकडे. सॉरी सर, सॉरी सॉरी. येस सर, येस सर. जाधव, जाधव लवकर लॉकअप खोल. हो सर, लॉकअप खोल लवकर. सर मॅडम सॉरी. सॉरी सर, मला माफ करा सर. सॉरी मॅडम, सॉरी. तुम्ही चला ना बाहेर. चला चला, या ना, या मॅडम, या बाहेर या. सॉरी, माझी चूक झाली, माफ करा मला. आय एम सो सॉरी. काय अचानक काय झालं इन्स्पेक्टर साहेब? काही नाही, ते सर माझीच थोडीशी चूक झाली. म्हणजे सॉरी सॉरी. हा सॉरी मॅडम. ए जाधव, तू एक काम कर, यांना आपल्या जीपने सुखरूप घरी सोडून ये. हो हा, जा. एक मिनिट. तू नको, मीच यांना जीपने स्वतः घरी सोडतो. हां सर, चला सर. आय एम सॉरी सर, खरंच सॉरी. तुम्ही हां हो हो, मी सोडतोय सर. चला ना मॅडम प्लीज. बरं. चला या प्लीज. सॉरी हा, माफ करा. हे मोरा गाडी काढ. हा म्हणजे हरीश, अरे तुझ्या सासऱ्यांनी फोन केला असणार. म्हणजे काय दादा, त्यांनीच फोन केला असणार, अजून दुसरं कोण करणार? थँक्यू सो मच हनी. सिंचना, खरंच तुझे वडील देवासारखे धावून आले. देव त्यांचं भलं करू. देवा त्यांना याचं पुण्य लाभू दे. कसं शक्य आहे? पप्पांना तर माझा फोन लागलाच नव्हता.
इकडे काय झालंय हेही त्यांना माहित नाहीये. मग कोणी सोडवलं असेल आई बाबांना? कोण असेल ती मोठी व्यक्ती? अहो खरे हो, आपण हा विचारच नाही केला. सिंचना, तुझे आभार कसे मानायचे खरंच कळत नाहीये. बाबा प्लीज, तुम्ही असं नका ना म्हणू. म्हणून मी म्हणत होतो त्या मुलीला तिच्या घरी पाठवून द्या, पण नाही, कोणी ऐकलंच नाही माझं. कोणाचं नुकसान झालं? आपणच अडकलो की नाही शेवटी. संतोष, अरे दादा, आता तो विषय संपलाय ना, मग परत हा विषय कशाला काढतोय? हा, आता सगळं ठीक आहे, बरोबर आहे. आता आई बाबा पण आलेत घरी, आता मला झोप लागेल बाबा. हा, आई, बाबा, आता तुम्ही शांतपणे आराम करा. गुड नाईट. हो आई बाबा, झोपा तुम्ही शांत. गुड नाईट. गुड नाईट. वाह. वाह. अरे, आनंदीला तिच्या घरचे घेऊन गेले. पिंकी, ते तिचं घर आहे आनंदीचं, त्यामुळे ते गेले घेऊन तिला घरी. ती खरं बोलतोयस. आनंदी इथे असताना घरात एक वेगळंच चैतन्य होतं. भावना, आई, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी लगेच जेवायला वाढते. तुम्ही सगळे जेवलात? होय. ताई, ताई आनंदी घरात नाहीये तर किती किती चुकल्यासारखं वाटतंय ना. माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतो. माझं नशीबच वाईट आहे. आधी माझं लग्न ठरत नव्हतं म्हणून आई बाबांना त्रास होत होता, आणि आता माझ्यामुळे त्यांना अख्खा एक दिवस लॉकअप मध्ये काढावा लागला. त्यांना त्रास झाला, आणि आनंदी, तिची तर जबाबदारी मी नीट नाही पार पाडली. तिकडे तिला काय काय सहन करावं लागत असेल काय माहिती. आई प्लीज तू असं बोलू नकोस. आई अगं, तुला जे काही शक्य होतं ते सगळं केलंयस तू. आनंदीला बरं वाटावं म्हणून तू तिला इथे घेऊन आलीस, पण आता तिच्या आत्याला आणि काकांना ते चाललं नाही, त्याला आपण काय करणार आहोत ताई? जानू, कशा असतील का आनंदी? त्यांची नीट काळजी घेत असतील ना? जानू, ते फक्त त्यांच्या भाचीला नाही घेऊन गेलेत. आनंदींबरोबर ते माझी जगण्याची आशा घेऊन गेले. हे तू प्लीज रडू नकोस ना. मी काय म्हणते, आपण देवळात जाऊयात? नाही जानू, माझी कुठेही जायची इच्छा नाहीये. नाही अगं, हे असलं काहीतरी होणार होतं हे कोणालाच माहित नव्हतं ना. मग तू स्वतःला का दोष देतेस? मला काही माहित नाही, तू माझ्या बरोबर देवळात येतेस. नाही जानू, नको. ताई चल चल ताई, नाही चल. नको. देवा, तू त्या मुलीला माझ्या आयुष्यात आणलास, पण तिला मी तो, अरे रस्त्यावरचे ते गुंड असतात ना, मारामारी करणारे मवाली, असा वाटतोय रे. तुला माहिती आहे ना मी तसा नाहीये ते. अरे गैरसमज झालाय.
पण हळूहळू हे तिला ते पटेल ना. अरे पण तिला पटायला मी खरा कसा हे तर तिने बघायला पाहिजे ना. हा देवा, जर माझं प्रेम खरं असेल आणि ती खरंच माझ्या आयुष्यात येणार असेल तर तिला पुन्हा माझ्या समोर आण ना. हा अरे देवा, मी तुला फक्त एक आशेचा किरण पाठवायला सांगितलं होतं आणि तू तर जागा मगा लाइटिंगच केलंस. थँक्यू देवा, थँक्यू. सिद्धू, अरे काकू, अरे बाळा, काय म्हणता तुम्ही? कशा आहात? तू इथे आमच्या घराजवळ काय करतोय? तुमचं घर आहे? हो. मस्त आहे. काय रे, एवढं घामाघूम का झालंयस? धापा का टाकतोय? नाही. अरे चोराबिराच्या मागे धावत होतास की काय? हा म्हणजे तसं चोरच. मन चोरी करणाऱ्या मुलीला चोरच बोललं पाहिजे. अरे काय पुटपुटतोय? हा? नाही नाही, काय नाही काकू, काय नाही. नक्की ना? बरं, या ते चहा टाक. नाही नाही काकू, ते मी नंतर येतो. नंतर का? आता आलायस ना आणायचे, मग चल गपचूप. काकू, ज्या हक्काने तुम्ही बोलता ना, असं वाटतं की आपण अनेक वर्षापासून मित्र आहोत. मग आता मैत्रीण म्हणते म्हणून चल ये. चला. येस. तुम्हाला त्यांच्याशी संबंध ठेवायचे असतील
तर तुम्ही ठेवा. मी या जन्मात त्यांच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. क्या बात आहे काकू, मस्त आहे. अगर बस हा चहा आण. हो. कोण रे तू? अगदी राजविंडा दिसतोयस. आजी, तर मी राजपुत्रच आहे. नमस्कार करतो. दीर्घायुष्य हो. काय रे, तुझं लग्न बिग्न झालंय का नाही? नाही, अजून नाही. तू म्हणतोयस ना तू राजपुत्रासारखा दिसतोयस, मग तुला एखादी राजकन्या मिळेलच बघ लवकर. आजी, तुमच्या तोंडात तूप साखर. थँक्यू. आजी, एक मिनिट फोन उचलू का? आलोच मी. बर. अगं बाई, चहाच करतेस का? हो होतच आलाय. बरं पटकन एक कप बाहेर घेऊन ये. कुणासाठी? माझा मित्र आलाय. तुझा मित्र? अगं हो, पटकन घेऊन तरी ये. अगं बाई कुठे गेला हा? अगं फोन आला तर बाहेर गेलाय. अच्छा. आई तुझा मित्र कुठे आहे? अगं तो काय फोनवर बोलतोय. तू थांब, मी नेऊन देते चहा. हा राघो, सॉरी. बस घे चहा. अहो नको, मला अरे नको काय, केलाय ना, घे. बरं दे. हा. अरे बसून घे ना अहो, बाबा. नाही ठीक आहे. सावकाश. हो. अरे सावकाश, गरम आहे. बाई, वा, कोणी बनवलंय हो? माझ्या लेकीने. आवडला तुला? आवडला काय? अमृत आहे अमृत. काकू, जो माणूस चहा रोज पितो ना, खरंच जगातला सगळ्यात सुखी माणूस येतो. चला येऊ का? झाला पिऊ? हो. बर, जमेल तेव्हा ये हा परत. विषय का काकू, म्हणजे काय? चला आजी, येतो. सांभाळून रे, येस येस येस. पायाला भिंगरी आहे नुसती. आई हा. मित्र गेला का काय तुझा? अगं हो, तो काय. आई कोण आहे हा तुझा मित्र? नाही म्हणजे वयाने लहान दिसतोय. अगं दिसतोय म्हणजे लहानच आहे, पण समजूतदार आहे, प्रेमळ आहे, आणि मुख्य म्हणजे खूप चांगल्या मनाचा आहे बघ. हे काय सर? रवी तू काय करतोयस? डार्लिंग, मी तुला नंतर सांगतो. ओके, उद्यापासून तुम्ही कामावर यायची गरज नाहीये. काय? रवी तुझा नक्की प्लॅन काय? मी म्हटलं ना, नंतर सांगतो. रिक्वेस्ट नाहीये. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा सर, पण तुम्ही असं अचानक आम्हाला नोकरीवरून काढून टाकला तर आमचं काय होणार सर? ए, अचानक म्हणजे काय रे? आधी काही तुम्हाला सगळं सांगायला हवं का? आणि कोण लागून गेलात तुम्ही हे सगळं सांगायला? 1 महिन्याची नोटीस तुम्हाला आधी द्यायची का? मी म्हणते, हिम्मत कशी होते रे तुम्हा लोकांची असं बोलण्याची? हा? हे जे काही पैसे दिलेत ना, ते घ्यायचे आणि इकडून. आई कम ऑन, यांच्यावर का ओरडतेस तू? ठीक आहे ठीक आहे. हे बघा, या एनव्हलप्स मध्ये एकाच महिन्याची सॅलरी नाही आहे, एक्स्ट्रा 2 महिन्याची. सो टोटल 3 महिने. ओके, खुश? आता निघा आणि आरामात नवीन जॉब शोधा. सर, रिक्वेस्ट नाही. आउट. आई आज डब्याला काय केलेत? रोज 100 वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायला हॉटेल नाही बाळा हे. इडल्या बनवल्यात. तू बनवलेत? मी बनवलेल्या इडल्या कच्च्या राहतात ना, आजीने बनवल्यात. वाव, आजीने बनवलेत का? मी बनवलेल्या इडल्या तुझ्या कशाखाली उतरत नाहीत? परत
बाळा, आईचं प्रेम आत्ता नाही कळणार हं पुढं. जेव्हा तू थोडा मोठा होशील, या घरापासून थोडा दूर राहायला लागशील अभ्यासासाठी, नोकरीसाठी, की मग आईचं प्रेम आणि आईची किंमत कळते. कळलं? काय वहिनी ऑल इज वेल ना? घरातली कामं करून करून वेलच असतो आम्ही. लक्ष्मी लक्ष्मी हा काय रे? श्रीनिवास, हो त्या मुलाची चौकशी केलीस का? आई, मला विचार करायचा त्यावर अजून. अरे 2 दिवस झाले तो येऊन. आपण काहीच कळवलं नाही तर तो विसरून जाईल. काहीतरीच काय, तो विसरेल कसा असा? हे बघ, मला थोडा वेळ हवा विचार करायला. सासूबाई हे बरोबर बोलतात. घाई नको करायला आपण. घ्या, हवा तेवढा वेळ घ्या, म्हणजे सोन्यासारखी संधी पण निघून जाईल. माझं कोण ऐकतंय? आईचं बरोबरच आहे. नाही, एकदा दुधाने तोंड पोल्यावर ताकही फुंकून प्यायचं असतं ना. भावनाच्या लग्नाचं कसं झालं माहिती आहे ना. म्हणून जान्हवीच्या लग्नात जास्त काळजी घ्यायला हवी आपण. हॅरी, मी काय म्हणते, भावनाताईचं लग्न हे तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे होऊ शकलं नाही, पण म्हणून जान्हवीच्या लग्नात देखील असे प्रॉब्लेम्स येतील असा तुम्ही विचार का करताय? नाही, अगदी बरोबर आहे तुझं. नाही बघा ना, जयंत सारखा एवढा श्रीमंत मुलगा आपल्या घरी आहे ना, तेही जानूला मागणी घालायला. मला असं वाटतं या गोष्टीचा आपण सिरियसली विचार केला पाहिजे. हो ना? बरं चल, मला उशीर होतोय. हा चला. सांभाळून. आई, बाबा, मी ऑफिसला जाते. हो ना? ऑफिस कुठलं भावना? श्रीकांतचं ऑफिस. तू तिकडे चाललीस? हो, मी ऑफिसला गेले तरच मला आनंदींबद्दल काहीतरी अपडेट मिळेल. ताई, तू नको काळजी करूस, बरी असेल आनंदी. जानू, मला ना आनंदींना फक्त हॅपी बघायचं आहे गं. आणि तसंही मी घरात दिवसभर काहीच करत नाही, तर निदान ऑफिसला जाईन आणि कदाचित तिकडे मला आनंदी भेटतील. भावना, तुला तिथे जाऊन बरं वाटणार असेल तर जरूर जा. येते. बाळा, काळजी घेशील हा. ताई, तू हो पुढे. मला पूजाकडून नोट्स घ्यायच्या, मी त्या घेते आणि तिच्यासोबत पुढे कॉलेजला जाईन. पण सांभाळ. आई, बाबा, येते मी. सावकाश हा. कोण म्हणतं आई होण्यासाठी बाळाला जन्मच द्यावा लागतो? आपल्या भावनाकडे बघा, मनाने पूर्णपणे आनंदीची आई झाली आहे. आनंदीसाठी जीव तुटतोय तिचा. खरंच हो आई, भावना आनंदीची आईच झाली आहे. तिने जन्म दिला नाही इतकंच. ह्यालाच म्हणायचं निस्वार्थ प्रेम. बघितलंस ना श्रीनिवास, काही नाती देव वरून जोडून पाठवतो. हे स्थळ सुद्धा स्वतःहून चालत आलंय. नीट चौकशी कर. मॅडम अजून झोपल्यात. स्वतःला काय महाराणी समजते की काही? ती अशी नाही उठायची. तिला कसं उठवायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे. काय पाहिजे तुला?
अजून झोपायचे? तू जर अशी झोपून राहिलीस तर घरातली कामं कोण करणार? चल घर झाडून पुसून घे. उठ. मी झाडून पुसून घ्यायचं. मी झाडून पुसून घ्यायचं? मग काय मी करणार का? चल उठ. उठ म्हणते ना. तू अशी नाही उठायची. मदत करावं लागेल. चल उठ. उठ उठ म्हणते ना. उठ. चल. ए चल गा पटपट. हळू 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 तुझा. चल. मस्त झोपायला पाहिजे तुला. चल. हे. बाळा आनंदी, टेबल पुस बरं. मला नाही येते. मी हे सगळं नाही केलंय. हो का? येत नाही तुला? इकडे बर, मी शिकवतो ना. टेबल कसं पुसतात ते मी सांगतो तुला. ये. ए काय ग सारखं सारखं आई 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 आई? जा ते पुसून काढ पहिले. बाळा, तू जर माझं ऐकलंस तर तुला या घरात आरामात राहता येईल. पण जर का तू माझं नाही ऐकलंस, बघतेस काय त्याच्या तोंडाकडं? हा सांगितलेलं कळत नाही? पुसून काढते. हे करून लवकर. ए बघतेस काय माझ्याकडं? हा हात चालव पटापटा. अरे वा, छान पुसता येतं की तुला. गुड गर्ल. जमलाय की तुला? हा? चला आता लादी पुसून घ्यायची आहे. हे माझ्या माग. सिद्धू, वहिनी येणार आहेत ना रे. पावडर लावून लावून पावडरचा डब्बा संपेल आता. ए त्यांनी स्टॉप बदलला आणि आपण भलत्याच ठिकाणी उभे नाही आहेत ना. बोल नरट्या बोलला. अरे असं बोल की त्या इथूनच येणार आहेत आणि सिटीला जायचा हा एकच रूट आहे ना. टाक्या उडून जाणार आहेत. अरे एक तर हा ऊन बघ ना किती आहे. हे काळा पडेल ना मी. महाराजा ओरिजिनल कलर आहे, माझा काळा नाही पडायचा. हे गप्पे, वहिनी आल्या.
सिद्धू असं आयुष्यभर असं वहिनींकडे बघतच राहणारस का फक्त हो बोलतोय मया जेव्हा तू प्रेम करशील ना तेव्हा तुला काय अरे सिद्धू सिद्धू अरे हिम्मत कर आणि वहिनीशी बोल जा ना हा जा 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 खरंच करू खोटं कसं करतात मला नाही माहिती सिद्धू अरे एरवी तू सगळीकडे जाऊन बिंदास बोलतोस ना आता जा ना आता वहिनीचा विषय आल्यावर याची गाडी लटपटते अरे जा ना घाबरू नको बिंदास जा, जा, जा. ठीक आहे रामा बघास मी काय करतो मॅडम नाही नाही ब्लू ड्रेस व्हाईट फ्लॉवर मॅडम पांढरं फुल ब्लू ड्रेस पांढरं फुल मॅडम अरे बापरे ओ माय गॉड तुम्ही होतोय नाही नाही मला वाटलं माझी ही चुलत बहीण आहे कमल 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 नाव तिचं सेम टू सेम तुमच्यासारखी दिसतोय मागून बघितलं की म्हणून मला वाटलं की तीच आहे की काय नाही नाही एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम एक्स्ट्रीमली सॉरी मान अशी करून पुढे बघू शकता सही चुलत बहीण कमल बहीण हा आम्हाला कधी भेटवलं नाही ते कमलला